दारूच्या नशेत असलेल्या शेजाऱ्यांना किरकोळ वादातून लाकडी दांड्यानं डोक्यावर वार करून आई आणि मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात घडली। पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली। या घटनेत पार्वता फुकट आणि त्यांची मुलगी संगीता रिठे या दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आरोपी नितेश ठाकरे याला तातडीनं अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृतक मायलेकी शेजारी राहत होते। आरोपी नितेशला दारूचं व्यसन असून तो नशेत वारंवार शेजाऱ्यांशी वाद घालत असल्याची माहिती आहे। यापूर्वी देखील आरोपी आणि मृतकांमध्ये अनेकदा वाद झाले होते। शनिवारी दुपारी 12:30च्या सुमारास गंगापूर झोपडपट्टीतील मृतकांच्या राहत्या घरासमोर आरोपी नितेश आणि पार्वता फुकट यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला। रागाच्या भरात दारूच्या नशेत असलेल्या नितेशनं जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वता फुकट यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। आईचा आवाज ऐकताच आईला वाचवण्यासाठी संगीता रिठे मध्ये पडली असता आरोपीनं तिच्याही डोक्यावर वार केले। या हल्ल्यात दोघीही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। आरोपी नितेश ठाकरे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। तर भर दिवसा घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे उमरेड शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।